अशी भयानक पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी शासनाने किंवा स्थानिकांनी लवकरात लवकर लक्ष घालून या जागेची पाहणी करावी. हे बघा मित्रांनो, जो चालण्याचा रस्ता होता त्या रस्त्यात थोडक्या एवढं पाणी तुंबलेलं आहे. हे पिकांमधली तुंबलेलं पाणी बघा. हे बघा मित्रांनो, मी पूर्णपणे गुडघाभर पाण्यात जो चालण्याचा रस्ता होता अगोदर त्या रस्त्यात एवढं पाणी तुंबलेलं आहे. म्हणजे मुख्य चालण्याच्या रस्त्यावर देखील एवढं पाणी असून किंवा शेती पिकात किती नुकसान झालेलं असेल याचा विचार करा. काही शेती नाल्याच्या पलीकडं आहे, तिकडं पाण्याने वाहत असलेलं एवढा तुडुंब भरून त्यामुळे तिकडं जाण्याची शक्यता कमी दिसत आहे. हे इतक्या दिवसाचं खूप मोठं झाड ते देखील कोसळलेलं आहे. हे बघा मित्रांनो, इतक्या भयानक पाण्याचा प्रवाह वाहत आहे. ही अशी पूर परिस्थिती असल्यानंतर काय शेतकऱ्यांच्या हातात पीक लागेल त्याची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी. आणि शासनाने लवकरात लवकर पूर परिस्थितीची पाहणी करून पंचनामे करावे अशी मी शासनाला कळकळीची विनंती करतो. आता तरी सरकारने जागं व्हावं. हे बघा मित्रांनो, पाण्यामुळे इकडे खचलेली जागा बघा. मित्रांनो, ही परिस्थिती आहे गंगाधर येथील दत्तवाडीजवळील बंधाऱ्याची. शासनाने लवकरात लवकर याची काळजी घ्यावी.